15 दिवस सलग पाऊस, घरच्यांचा विरोध आणि गावातले लोकही म्हणत होते एवढ्या पावसात फुलकोबी लावू नका, पीक चांगले येणार नाही. पण या शेतकऱ्याने कोणाचाही न ऐकता जिद्दीने फुलकोबीची लागवड केली. दिवसभर नोकरी आणि नोकरीनंतर पुन्हा शेतीची वाट. एका बाजूला वनिता ॲग्रोमधील नोकरी आणि दुसऱ्या बाजूला स्वतःची शेती. त्यात फुलकोबीचं पीक घ्यायचं म्हटलं तर घरच्यांनी विरोध केला. गावातल्या लोकांनीही सांगितलं एवढ्या पावसात फुलकोबी जमणार नाही. आणि खरंच जवळपास 15 दिवस सतत पाऊस पडला, पण त्यांनी हार मानली नाही. नोकरी सांभाळत, शेती सांभाळत त्यांनी हे सुंदर पीक उभं केलं. पण या संपूर्ण प्रवासात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे कोण उभं होतं तर त्यांची पत्नी. शेतकऱ्याच्या यशामागे अनेकदा फक्त त्याची मेहनत नसते, तर त्याच्या मेहनतीला साथ देणाऱ्या कुटुंबाची तेवढीच मोठी भूमिका असते. आज आपण याच सुंदर फुलकोबीच्या शेतात त्यांचा संपूर्ण प्रवास जाणून घेणार आहोत. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी तुमचा कृषी मित्र ऋषिकेश. कृषी विथ ऋषी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आज आपण आलेलो आहे जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी या गावामध्ये. या गावातील एक तरुण शेतकरी जो कृषी मार्गदर्शक म्हणून सुद्धा काम करतो, त्यांच्या फ्लावर पिकाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. आणि आज आपण त्यांच्याकडून फ्लावर पिकामधील संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. लागवडीपासून तर माल काढणीपर्यंत संपूर्ण माहिती आज ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी राहुल कोगाटे. मी वनिता ॲग्रो नारंगाव या ठिकाणी कृषी सल्लागार म्हणून काम करत आहे. पत्नीने जास्त आग्रह धरला का आपल्याला यावर्षी फ्लावर पीक करायचं, तर मी त्यानंतर घरात विषय मांडला, घरच्याशी बोललो, शेतकऱ्यांशी जरा चर्चा केली बाहेर. त्यानंतर म्हटलं जास्त पावसामध्ये आपले एकतर शेती जास्त उपळट आहे, त्यानंतर कसं पीक जमवायचं, आपण जास्त सेन्सिटिव्ह पीक आहे फ्लावर हे. बरोबर. तर त्यामुळे आम्ही तिने जास्त आग्रह केल्यामुळं आम्ही लागवड केली. आणि मग तिला मी बोललो फक्त मी मार्गदर्शन करीन, त्याप्रमाणे तू कर, मग बघू आपण पुढे काय होतं. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय प्रेक्षकांना करून द्या. विद्या राहुल कोकाटे, गाव पिंपळवंडी. फ्लावर शेती करायचं कसं काय सुचलं? मार्केटमध्ये बाजारभाव चांगला असतो आणि यावेळेस पावसाळ्याचं पण बाजारभाव चांगला भेटतो, त्यामुळे शेतकऱ्यांना विचारून आम्ही फ्लावर पिकाची लागवड सुरुवात केली. ओके. तर आपले दादा जसं म्हटले की ते फ्लावर पिकाचं संपूर्ण नियोजन तुम्ही केलेलं आहे. म्हणजे फक्त मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केलं, बाकीची जी कामं शेतातली असतील सगळे तुम्ही केले. सुरुवातीपासून मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तर याची जमिनीची तयारी कशी केली? पूर्व मशागत कशा शेतामध्ये शेणखत पांगवलं, सुरुवातीला नांगरणी केली, नांगरल्यानंतर रोटर मारला, त्यानंतर सरी पाडली. ओके. साधारण हे किती क्षेत्रावरती लागवड केलेली आहे आपण? 25 गुंठे. 25 गुंठ्यावर. किती रोप लागलं? रोप 7,500 काढले. व्हरायटी कोणती लावलेली आहे? व्हरायटी 60-99. 60-99 ही व्हरायटी लावलेली. ओके. याचं रोप कुठून आणली होती? रोप शिवण्या नर्सरी. ओके. शिवण्या नर्सरीमधून आपण याची फ्लावरची रोप आणलेली. साधारणतः किती अंतरावरती लागवड केलेली आहे? 1.25 फुटावरती. 2 झाडामधील अंतर? 2 झाडामध्ये 1.25 अंतर. शेतकरी बंधूंनो, आता आपण पाहिलं जे आपल्या वहिनी त्यांनी 25 गुंठ्यामध्ये जवळपास 7,500 फ्लावर रोपांची लागवड केलेली आहे. त्यांना मार्गदर्शन भेटलेले आहे दादांचं. तर खरंच आपण पाहतोय जे आजकालचे तरुण शेतकरी वगैरे आहेत, तरुण शेतकरी असतील, महिला शेतकरी असतील, यांच्यासाठी एक आदर्श त्यांनी निर्माण करून दिलेला आहे. कारण दादा स्वतः एक कृषी सल्लागार म्हणून काम करतात. नोकरी निमित्ताने दिवसभर ते बाहेर असतात, पण दिवसभर आपल्या शेतातील कामं मार्गदर्शन जसं भेटल त्या हिशोबाने पूर्ण काम करण्याचं, शेतातील काम करण्याचं काम आपल्या वहिनींनी कंप्लीट केलेलं आहे. तर नक्कीच आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक त्यांनी आदर्श निर्माण करून दिलेले आहे. आता शेवटचा प्रश्न आपण त्यांना एक विचारूया. वहिनी, बाकीच्या शेतकऱ्यांसाठी किंवा महिला शेतकऱ्यांसाठी तुमचा संदेश काय असणार आहे? शेती ही परवडण्यासारखी आहे, त्यासाठी कष्ट, जिद्द आणि मेहनत करून शेती पिकवणे हे चांगलं आहे. नक्कीच वहिनींनी आपल्याला एक मोलाचा सल्ला दिलेला आहे. तर आपण बाकीची जी टेक्निकल माहिती, फ्लावर पिकामध्ये कोणकोणत्या किडींचा, रोगांचा प्रादुर्भाव होतो, त्याचप्रमाणे खत व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं, याची संपूर्ण माहिती आता आपण बाकीची दादाकडून घेऊया. की फ्लावर लागवड केल्यानंतर तुम्ही याचं खत व्यवस्थापन कसं केलेलं आहे? लागवड केल्यानंतर आपण तिसऱ्या दिवशी पहिल्यांदा युरियाचा डोस दिला आणि पाणी भरलं. त्यानंतर 4थ्या-5व्या दिवसापासून खूप पाऊस चालू झाला, तर पूर्ण पीक पाण्यातच होता. तरी जरा 1-2 दिवस उघडी मिळाल्यामुळं त्यानंतर आपण 8व्या-9व्या दिवशी त्याला 24-24 दिलं. आणि त्यानंतर
साधारण परत खूप पाऊस चालू झाला. मग पावसामध्ये काहीच करता आलं नाही. फवारणी आम्ही जेवढा वेळ मिळायचा त्या वेळेमध्ये फवारणी करून घ्यायचं, तेवढ्या वेळेमध्ये पीक टिकलं पाहिजे एवढ्या पावसात म्हणून. त्यानंतर आपण एक शेवटचा डोस 9-24-24 आणि पॉलिकिट याचा दिला, भर लावून घेतली बरं. आणि पाणी भरलं व्यवस्थित. त्यानंतर पण परत पाऊस चालू झाला. परत त्याला काय 8 एक दिवस पाणी द्यायला जमलंच नाही. त्यानंतर पाऊस उघडीत दिल्यानंतर मग तिथून पुढे आम्ही जेव्हा फवारणी घेतली जवळजवळ 25 दिवसाची झाल्यानंतर, तिथून पुढे फ्लावर पीक जरा थोडीशी जोमात आलं. ओके. तर फ्लावर पिकामध्ये आता हे पावसाळी सीझन मध्ये तुम्ही फ्लावर केलेली, तर कोणत्या किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव असतो? पावसाळ्यात केल्यावरती तरी आता या वर्षी जरा दमट वातावरण असल्यामुळे पहिल्यांदा पांढरी माशी पण होती आणि आळी पण होती. आणि करप्याचा जास्त प्रादुर्भाव नाही झाला, पण करप्याचा नाही, पण शेवटी घाण्याचा जास्त प्रादुर्भाव असू शकतो. ओके. त्यासाठी उपाययोजना कशा केल्या? तर त्याला वेळच्या वेळी त्याप्रमाणे जसं वेळ मिळेल त्याप्रमाणे आपण, पावसाची जशी उघडीत मिळेल त्याप्रमाणे आपण त्या वेळेत फवारण्या घेतल्या. सपोज पांढरी माशीसाठी आपण सुमिप्रिंट घेतलं किंवा दुसरी काही औषधं ॲसिटामाप्राइड वगैरे याची फवारणी केली. वेळ म्हणजे गरज पडेल तशी जशी गरज पडेल त्याप्रमाणे फवारणी घेतली. साधारणतः आता आपण पाहतोय हा प्लॉट, फ्लावर पिकाचा प्लॉट किती दिवसात झालेला आहे? हा साधारण 50 दिवसाचा प्लॉट झालेला आहे. 50 दिवसाचा. आणि आतापर्यंत किती खर्च झालाय? आतापर्यंत साधारण लागवड, खते, औषधं आणि रोप पकडून साधारण 20,000 पर्यंत खर्च गेलाय. 20,000 एक 7,500 रोपांमध्ये आपल्याला खर्च झाले 25 गुंठ्यामध्ये. हो. ओके. तर आता सध्या मार्केट किती? आता साधारण 30 ते 35 रुपयाच्या दरम्यान मार्केट आहे किलोला, पर किलो. ओके. तर आपलं जवळचं मार्केट, आसपासचे मार्केट कोणते आहे? बाजारपेठ आता जवळ आपल्याला ओतूर आणि नारायणगाव हे दोन आहे, परत मंचर पण आहे. ओके. तर आता आपण पाहिलं की तुम्ही 25 गुंठ्यात जवळपास 7,500 फ्लावरची रोपं लावलेली आहेत आणि आज 50 दिवसाचा प्लॉट झालाय आणि मार्केटही तुम्ही म्हणताय चांगलं मार्केट आहे, 30 ते 35 रुपयापर्यंत मार्केट आहे. तर एक अंदाजित आपल्याला उत्पादन किती भेटू शकतं? उत्पन्न आता पावसाळ्याच्या वेळी काय होतं, आपल्याला पावसाळ्याच्या वेळी जरा जास्त पाऊस असल्यामुळे आणि आर्ली व्हरायटी असल्यामुळे साधारण 1 किलोचा गड्डा 1 किलो पर्यंतच गड्ड्याची साईज होऊ शकते, किंवा त्यामध्ये झाड कसं बनलंय आपलं जरा थोडस कमी जास्त राहू शकतं. आता एवढ्या क्षेत्रातून आपल्याला किती टनापर्यंत माल निघू शकतो? आता ह्या क्षेत्रामध्ये आपल्याला 5 टनापर्यंत माल निघावा अपेक्षित आहे. ओके. मग आजच्या बाजारभावाच्या हिशोबाने पाहिलं तर साधारणतः किती आपल्याला एक उत्पन्न भेटू शकतं? आजच्या बाजारभावाप्रमाणे पाहिलं तर साधारण 1.5 लाखापर्यंत उत्पन्न भेटू शकतं आपल्याला. मग त्यामध्ये आपला खर्च झालेला आहे 20 ते 25,000 पर्यंत आपला खर्च झालेला आहे. तर शेतकरी बंधूंनो पाहू शकतो, एक शेतकऱ्याच्या एक चांगल्या डिसिजनमुळे ज्यांच्या पत्नी आहेत त्यांनी सांगितलं का आपल्याला ह्यावेळेस फ्लावर लावायची. फ्लावर पिकाचं एक योग्य मार्गदर्शन त्यांना भेटलं आणि लागवडीचा टायमिंग योग्य ठरला त्यातून, आणि एवढ्या पावसात सुद्धा त्यांनी हा प्लॉट टिकवलेला आहे. तर नक्कीच त्यांनी सांगितलं अपेक्षित उत्पन्न एक चांगल्या पद्धतीने त्यांना भेटणार आहे, कारण आजकाल पाहतोय आपण बाजारभाव सुद्धा चांगले आहेत. तर ज्या शेतकऱ्यांना जवळपास 1 एकर पर्यंत फ्लावर लावायचे आहे, तर एकरी खर्च किती येऊ शकतो एक अंदाजित सांगा. साधारण एकरी खर्च जर आपण पाहिला तर एक 50-55 हजार पर्यंत खर्च येऊ शकतो. पण त्यातही आपलं हवामान कसं आहे, वातावरण कसं आहे, त्यानुसार हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा यामध्ये तफावत राहू शकते. धन्यवाद. तुम्ही आपल्या शेतकऱ्यांसाठी एक चांगली माहिती दिली आणि खरीखुरी माहिती दिली. बऱ्यापैकी पाहतो प्लॉटवरती जाऊन तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता, पण आज तुम्ही तुमच्या शेतामध्ये एक चांगल्या पद्धतीने एक सुंदर फ्लावरचा प्लॉट तयार केलेला आहे. तर बाकीच्या शेतकऱ्यांसाठी एक शेवटचा तुमचा संदेश काय असणार आहे? संदेश असा राहील की आपण एवढी गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला पिकाची लागवड, पिकाचा झालेला खर्च, मजुरी यात कोणतीच तफावत नसते आपल्याला. त्याच्यामुळं आपण पिकाकडं चांगलं लक्ष देऊन, चांगली मेहनत घेऊन पीक चांगलं पिकवणे. बाजारभाव कितीही असो, पण आपल्याला पीक चांगलं, आपलं पीक जर क्वालिटी जर गेलं मार्केटमध्ये तर पैसे नक्की होतात.
पैसे नक्की होतात. फक्त क्वालिटी तुम्ही द्या क्वालिटी आणि चांगल्या पद्धतीने कष्ट करा शेती. हा धन्यवाद.